राम राम मंडळी, तुमचं माझ्या यूट्यूब ब्लॉगमध्ये खूप स्वागत आहे. आता बघत असाल तुम्ही आम्हा दोघांना, माझ्या पिल्लूला आणि मला तिलाही ताप आला आहे, तर डॉक्टरकडे घेऊन चालले. एक दिवस पाऊस येऊन गेला ना तर ते व्हायरल इन्फेक्शन झालं. पिल्लूला झालं, मला झालं. आज काही जास्त कामं नाही, म्हणजे खायचं प्यायचं तर काही बनवलंच नाही. थोडेसे क्लिनिंगचे कामं केले, मग झालं. हे सगळं मी भंगार काढलेलं स्क्रॅपवाल्याला देण्यासाठी. बघा ना, जेव्हापासून मी भंगार काढलं तेव्हापासून त्या स्क्रॅपवाल्याचा आवाज नाही येत. नाही तर सकाळी उठायच्या अगोदरपासून स्क्रॅपवाल्याचा आवाज येतो, भंगारवाले खाली म्हणून. मग मी बोलवलं असतं, दिलं असतं. पण ज्या दिवसापासून मी काढून ठेवले ना, गोणी भरून अशी मोठी आहे, तर ते तेव्हापासून आलेच नाही. एक स्क्रॅपवाल्याला मी नंबर होता माझ्याकडे, त्यांना कॉल केला तर तो बोलतो का हे स्क्रॅप क्या होता आहे. आता काय बोलायचं, नंबर चेंज केला असेल बहुधा त्यांनी. सगळ्या काचेच्या बॉटल विटला, तर हे पाणी प्यायचं नाही याच्यामध्ये, आपलं फ्रीजमध्ये ठेवून आपण थंडगार. आता याची काही यूज नाही, पुढच्या वर्षीसाठी आपण नवीन घेऊ. एवढ्या भंगारचे किती रुपये होतील? 30-40 रुपये हो, 30-40च्या जास्त नाही होणार काही. काय राव, सर्दी बिर्दी झाली पिल्लूला आणि मला पण. झालं, मोठी पिशवी भरली, ब्लू कलरची पिशवी. नंतर ते भंगार दिल्यावरती पिशवी ठेवून देणार, नंतर अजून जमा त्याच्यात करणार. पिल्लूसाठी पाणी आणतो बिस्लेरीची बॉटलचं वगैरे, तर त्यासाठी होईल आपल्याला म्हणून. आता हे शूज आहेत माझे, मी घालतच नाही, धुवून ठेवलेले बघा, व्यवस्थित पिशवीमध्ये ठेवले म्हणून राहिले तसे चांगले. ते दुसरे एवढी सगळ्या घरात एवढी धूळ ना राहो काय. मी पाऊस पडला म्हणून घराची क्लिनिंग केली आणि एकच दिवस पावसाने तोंड दाखवलं आणि नंतर काय झाला. आता तुम्ही बोलचाल असं कसं, मुंबईला पाऊस तर भरपूर झाला. हो झाला मुंबईला, पण इकडं आमच्या ह्या साईडला नाही झालं. तिकडं एकदम मध्य मुंबई असते ना, तिकडं झाला आहे, पूर आल्यासारखा पाऊस झाला. आणि इथं आमच्या इथं पाऊसच नाही. काय राहू, कसं असतं. मग एक दिवस आला तर तो पाऊस, पहिला पाऊस कसा असतो माहिती आहे का, ते अंगावर पाणी वगैरे पडलं ना, ते केमिकलचं वगैरे पाणी असतं, ते काही व्यवस्थित नसतं पहिलं पाऊस. तर त्याच्यामुळे आजारी पण पडतात लोकांनी, व्हायरल इन्फेक्शन होतं. मग तेच झालं आम्हाला पण. आता दवाखान्यात गेलेली ना, तर सगळे तिथं लोक, लहान एजपासून लास्टच्या एजपर्यंतचे लोक असतात ना, ते सगळे भरलेले. माझा 17वा नंबर होता माहिती आहे का. अरे देवा, म्हटलं आता काय खरं नाही, पिल्लू कसं राहणार. पण एक आजोबाला मी रिक्वेस्ट केली, जाऊ द्या म्हणलं, बाळ रडत आहे माझं. तर ते बोलले जावा. त्यांनी दुसऱ्या लोकांना पण बोलले की बघा, मी तिला जाऊ देतो समोर, अगोदर तुम्ही बोलसाल, पुन्हा माझ्या अगोदर नंबर कसा काय गेला, नंबरच नाही. पण चला, लहान लेकरासाठी लोक सपोर्ट करतात, चांगली गोष्ट आहे. आपल्या समोर जर असं कधी आलं तर आपणही लोकांना सपोर्ट करू. हे सासूबाई गावावरून आलेली ना, तर बॅग क्लिनिंग वगैरे करून घेतली. चप्पल वगैरे, आता हे पावसाळ्यात चप्पल लागणार आहेत, सासूबाईलाच लागणार, मला तर कुठे लागणार आहे चप्पल. मी काय 5-1 मिनिटासाठी जाणार. हां, तुम्हाला पण एक गोष्ट नक्की सांगायची आहे. ज्यांच्या घरात लहान बाळ आहे त्यांना उद्या 28 तारीख आहे, ओके. तर हां, उद्या 28 तारीख तर पोलिओ आहे. तर सगळ्यांनी आपल्या बाळांना पोलिओ पाजण्यासाठी घेऊन जावा. जरी तुमचं पोलिओ झाला असेल तरी सुद्धा उद्या पोलिओ द्याच. एक दोन दिवस पाण्यातच कामं केले, त्याच्यामुळे पण सर्दी झाली असू शकते, आहे का नाही. पिल्लू जन्मल्यापासून तिला पहिल्यांदा सर्दी झाली माहिती आहे. म्हणजे सर्दी झाली हो, पण एवढी भारी सर्दी म्हणजे असे बाबा, म्हणजे शेंबूड बिंबूड तिच्या नाकातून. दिवसातून तिला 4 वेळा ना तापाचं औषध दिलं, दुसरे 2 ड्रॉप दिले. डॉक्टरने सगळं तिचं पाठी छाती सगळं चेक केलं.
याच्यामध्ये पिल्लूचे खेळणे ठेवून देणार आहे. सगळे दूर बसलेले ना, तर पाण्यातून काढून ठेवले ना, मग काय नाही. आता हे सगळे काढून ठेवले आणि धुवून व्यवस्थित याच्यामध्ये ट्रेमध्ये टाकले. मग सुकले, ते चेअर खाली ठेवलेले फॅनच्या खाली सुकले. मग पिल्लू काय करत होतं माहिती आहे का, एक घ्यायचा आणि एक ट्रेन असा खाली टाकून द्यायचा, उलटा पलटा करून टाकायचा. मग मी भरायचे, मग तो उलटा पलटा करणार. तसं खेळण्या करण्यात बरं आहे, चला एका जागी गुंतून तरी राहतो ना. आमच्या बजरंगबलीचा गदा दिसतो का तुम्हाला, छोटासा गदा. पिल्लू माझे चालायला लागले का मस्त गदा घेऊन फोटो काढणार. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात काय नाही सांगत जावा राव कमेंटमध्ये. काही चुका होत असतील सांगत जावा, चांगले वाईट काही पण कमेंट करत जावा. मजाक करते. चॅनलला सबस्क्राईब करा. आता माझा नवीन आयडिया आहे, मला सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे. काही सुधार करायचे असतील तर सांगा चॅनलमध्ये. चला पिल्लू झोपलं दिवसभराचं, जरा जेवण वगैरे करून घेते, दुपार झालेली. तुम्ही व्हिडिओ पहा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वतःची काळजी घ्या. बाय बाय मंडळी, नंतर भेटू.